असा. अच्छा. अजून स्वामींची काय विशेष कार्यक्रम कसे होतात काय? प्रगट दिन असतो, पुण्यतिथी असते. अच्छा. गुरुपौर्णिमा, दत्त जयंती. जय महाराष्ट्र भावांनो, पुन्हा एकदा आपला मराठी युट्यूब चॅनल तुमचं सर स्वागत. श्री स्वामी समर्थ दर्शनवारी क्रमांक 5 आणि आपला लास्ट टाइम चौक इथे गेलो होतो आपल्या मठामध्ये, तेव्हा आपल्या साक्षीची कमेंट आली होती. जस्ट आता आपण कमेंट आल्यामुळे आम्ही चाललो दर्शनवारीसाठी आपल्या क्रमांक 5 कर्जतला. तर आपला कर्जतचा आणि आपला एक जुना नाते तो तुम्हाला पुढे गेल्यानंतर समजेलच. चला जास्त टाइम नाही घेता आपण दर्शनवारी सुरू करू. सो गाईस, आता आपलं वारी चालू जसं आपण चौक पाठवतो बघू शकता. आपल्याला सरळ जायचं कर्जतसाठी आणि समोरचा ट्रॅफिक बघू शकता. संडे असल्यामुळे मी टाकले गाडी क्रॉस लाईनला. इथे चुकीचं आहे, तुम्ही असं कधी टाकू नका. चला काय समोर घेतली आपली ड्रीम थार गेली आणि समोर रिक्षावाला बघा 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 कसा करते. अरे 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 अरे, ए बाबा थांब 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 जरा, थांब 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 थांब, ए बाबा थांब ना, थांब. चालू. चला एक लेन भेटली आपली. काही ट्रॉफिक लागले, खट्टा रंगाचे ट्रॉफिक लागलं. आपल्याला लेफ्ट साईडला जावं लागेल. समोरून आले बघा, लालपरी आले. ए बाबा लालपरी, ए बाबा आता मी येते का आतमध्ये? तुम्ही मला नको 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 नको, साईड हो थोडा, जरा साईडला. सो काय जस्ट आता साईडला झालो बघू शकता. आपलं एक इंटरवाला पुढे गेला आहे. चला आपण त्याच्या पाठीवर जाऊ. आणि तुम्हाला म्हटलं तर कर्जतचं अनेक आपलं अतूक नातं म्हणजे आपलं कॉलेज तिथेच कंप्लीट झाले. आणि कर्जत म्हटलं की निसर्ग, चारी बाजू पूर्ण निसर्गाने नटलेला हा आपला कर्जत सुंदर असा. जस्ट आता आपण चालू टाकवे गावामध्ये, जो आपल्या काडोला आधी पोचायला लागेल. कडवा मार्केटला गेल्यानंतर आपल्याला लेप मारावं लागणार आहे. त्यामुळे चला आता काहीच आपला ब्लॉग कंटिन्यू करा. ह्या समोरचा रस्ता म्हणजे मी कमसे मॅक्झिमम 3 वर्ष काढले त्या कर्जतमध्ये येऊन जाणं. हा रस्ता सेम रोजची कामं चालूच असतात. त्याला इलेक्शन आले की आपल्या रोडची कामं चालू असतात तिकडे कंटिन्यू. आता जस्ट आता आपण इंडस टुडे क्रॉसिंग करते बघू शकता तुम्ही समोरच. आणि या समोरचा नजारा तुम्हाला कसा वाटतंय? खतरनाक ना एकदम. आपण गेलो होतो लास्ट टाइम श्री समर्थ मठ आपल्या इथे. तुम्ही तो जर ब्लॉग बघितला जाऊन नक्की तुम्ही बघा, लाईक करा आणि शेअर करा. विसरू नका. कमेंट बॉक्स नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. आणि आता आपण जस्ट पोचणार आहेत 4 फाट्यावरती बघू शकता तुम्ही. आणि समोर आपल्याला सरळ जायचं आहे. आणि मला तर सिग्नलचं काम चालू आहे वाटतं खूप छान प्रकारे. सिग्नल असणं गरजेचं, तडामल नव्हते, आता चांगलं काम चालू आहे. चला तर इथे ट्रॉफिक चान्सेस खूप असतात, त्यामुळे ट्रॉफिक सिग्नल लागणं गरजेचं होतं. लागलं चला गायचं. आणि या रस्त्याचं कधी काम होईल का माहीत नाही, टायमाला तसंच खराब असतो. चला आता समोर जायचं आपल्याला. आणि तुम्ही ना लाईक करणार यार मला, म्हणून मला एक मोटिवेशन भेटतं. तुम्ही एक लाईक केल्यानं मला खूप छान असं प्रकारचं मोटिवेशन भेटतं. नेक्स्ट वारीचा एकदम उत्साह असता की ब्लॉग शूट करायला, त्यामुळे तुम्ही नक्की लाईक करा. आणि हा समोरचा बघू शकतो तुम्ही, खूप छान प्रकारे असं ते बॅरिकेड लावलेत त्यांनी वन साईडला. कारण लोक ओव्हरटेक मारत त्यात ॲक्सिडेंट व्हायचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे. आणि समोर येणार आत्ताच जसं आता आपण कर्जतमध्ये प्रॉपर एंट्री करणार बघू शकतो तुम्ही. खूप छान अशा प्रकारे कामाने गेले. जसं आता कर्जतमध्ये आपण एंट्री केली. आणि हा समोरचा तुम्हाला दिसणारा नजारा कसा वाटतंय पब्लिक? आता जस्ट आता आपण अशा ठिकाणी पोचणार आहे की रामपुलावरून आपल्याला लेप मारावं लागणार. त्यामुळे आता जस्ट आता येईल उलटं राहायचं, मुखदर्शन घेऊ, आपण पुढे निघू. बघा आले का नाही? चला माऊलीचे दर्शन घेतले आता आपण. आणि आता आपण आपल्याला रामपुलावरून जायचं, आपलं लेप मारायचं आहे. बघू शकता इथे नवीन ब्रिजचं काम चालू आहे अक्षरशः, त्यामुळे आपल्यासमोर ट्रॉफिक भेटणं साहजिक आहे. कारण की हा छोटा ब्रिज पडतो त्या टायमालाही खूप ट्रॉफिक व्हायचे, आताही होते. तर जस्ट आपल्याला लेप मारायचं आहे. आणि समोर बघू शकता तुम्ही नवीन ब्रिजचं काम चालू आहे. आणि आता जस्ट आता आपण मस्त लेप मारू. आणि समोर आपला ब्लॅक कलरचा ब्रेझा बघू एकदम स्टाईलमध्ये चालला आहे. बघू शकता तुम्ही लेफ्ट साईडला काम चालू होते. आणि आपण इथून एक लाईन करून सरळ निघू. थांब जरा, रिक्षाला साईडला होते, मग आपण टाकू गाडी आतमध्ये. थांब जरा, चला 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 निघालो. सो काय थोडा पुढे आल्यानंतर एक सर्कल आहे छोटासा, तिथं छत्रपती संभाजी महाराजांचं एक स्मारक बघायला भेटेल खूप छान अशा प्रकारे. आणि आपलं इथून लेप मारायचं आहे बघू शकता तुम्ही. आता गेल्यास आपण स्वामींचं दर्शन घेऊ आपल्या. आणि आता दिसेल बघा तुम्हाला राईट साईडला. बघितलं? छत्रपती संभाजी महाराज की जय. आम्ही चाललो स्वामींच्या वारीला. तुम्ही येता का स्वामींच्या वारीला? सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी, उन्हामध्ये सावले स्वामी.
दुःखामध्ये सुख हे स्वामी. जसं आता आपण पोचलोय कडवच्या मार्केटमध्ये. आपण जाताना विचारू की राईट मारायचं की समोरचा राईट मारायचं ते. तो स्वामी समर्थ मंदिर इथं ना. यस परफेक्ट. फर्स्ट वाला राईट मारायचं आपल्याला. चला गायचं आता आपण गावामध्ये एंट्री करू. चला खूप छान असं प्रकारे मार्केट बघू शकता तुम्ही कडवचं. आणि चला गाईच एक आतुरता होती आपली वारी क्रमांक 5ची. आणि ती जे आनंद आता गगनात मावत नाही माझं असं की कधी स्वामींच्या जाऊन चरणी माथा ठेवता असं झालं आहे. आणि हा तुम्ही बघू शकता गावाचा रत्नाकरच्या आजूबाजूला एकदम स्वच्छता खूप छान प्रकारे ठेवलं त्याने. असं गाव असणं गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी. समोर आलं तर आपलं एक छोटासा तलाव लागेल. बघू शकता तुम्ही. हा लेफ्ट साईडला आपल्या इकडे तिकडे कुठंच जायचं नाही आपल्याला सरळ जायचं गायच. चला खतरनाक काय वातावरण आहे अरे. निसर्ग म्हटलं की कर्जत. निसर्ग म्हटलं की आपल्याला एक ठिकाण आठवते मध्ये कर्जतमध्ये कुठेही जा तुम्ही निसर्गाचं सौंदर्य तुम्हाला बघायला भेटणारच. त्यात काही वादत नाही. चला गायच वारी क्रमांक 5 आता काही लवकरच आपलं ठिकाण जवळच येणार. एकदम सरळ जायचं. इकडे तिकडे कुठेच जायचं नसतो गायचं आपल्याला. एकदम सरळ यायचं. टेन्शन घ्यायचं नाही. आपलं ब्लॉग बघा तुम्ही नक्की ते याचा प्रयत्न करा. वा आता बघा तुम्ही हा नजारा. असा वाटतं की कोकणात आलं की काय आपण फिरायला खतरनाक ना. वा मस्त यार. समोर आल्यानंतर तुम्हाला ना राईट साईडला छोटासा बॅनर लागेल आणि गावदेवीचं मंदिर लागेल. तर तुम्हाला राईट नका मारू सरळ जा. तो बॅनरचं 2 मिनटाचं अंतर तुम्हाला राईट साईडला स्वामींचं मठ भेटेल तुम्हाला बघायला. चला गायचं ब्लॉग कंटिन्यू करा. खूप मस्त वाटते. आणि तुम्ही लाईक करा या ब्लॉगलाही. मस्त खूप छान प्रकारे. आणि चला गायचं आता बघू शकतो तुम्ही. हा समोर बघितलं तुम्ही बॅनर बघू शकतो. 2 बॅनर लागले. एक गावदेवी मंदिरचं आणि मठ आपलं श्री स्वामी समर्थ मठाचं. आपल्याला सर्व जायचं थोडा अंतरावर बघू शकतो तुम्ही. मस्त असं तुम्हाला राईट साईडला कमानी दिसेल. चला आता गाडी आपण पार्किंग करू मस्त. सो गाईज फायनल जर आता पोहोचला आपण श्री समर्थ मठ टाकवे कडागाव. जर तुम्हाला यायचं असेल तर कडागाव मार्केटला आल्यानंतर तुम्हाला राईट मारावं लागेल. तिथे सरळ आल्यानंतर तुम्हाला एक तिथे पोस्टर लागेल. पोस्टर थोडंच पुढे आल्यानंतर आपल्याला दिसेल श्री स्वामी समर्थांचं मठ. तर आता आपण आतमध्ये चाललो आहे. या तुम्ही पण. त्या स्वामींच्या मठामध्ये एंट्री केली. समोरच स्वामींना बघून मन भरून आलं. श्री स्वामी समर्थ. आता जाऊन स्वामींच्या चरणांमध्ये नतमस्तक होऊ. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या चरणी आपण एकच प्रार्थना करू की जी श्री समर्थ दर्शन वारी सुरू केली ती करण्यास बळ मिळो आणि तुमचा आशीर्वाद कायम पाठीशी असो. आणि तुम्ही नक्की या टाकीव गावात. खूप छान प्रकारे असं श्री स्वामींचं मठ आहे. तुम्ही दर्शन घ्या. आपल्या व्हिडिओमार्फत तुम्ही प्रत्यक्षात या. इथे बघू शकतो तुम्ही स्वामींचं पूर्ण मठ कसं प्रकारे किती स्वच्छता ठेवले आणि कसं मन प्रसन्न होतं आल्यानंतर. बघा तुम्ही खूप छान केलं आहे. तुम्ही नक्की या. श्री स्वामी समर्थ. जस्ट स्वामींच्या दर्शन घेतलं आणि खूप छान प्रकार असं आपल्या कर्जत विभागामध्ये स्वामींचं मंदिर आहे. तुम्ही पण नक्की या स्वामींचं दर्शन घ्यायला. मलाही नव्हतं माहिती. जेव्हा मला कमेंट आली तेव्हा समजलं आणि मी त्यानंतर आलो. आपला कडागावमध्ये टाकवे गाव आहे. तिथे श्री स्वामी समर्थाचं मठ आहे. जसं आपल्या मंदिरामध्ये इतिहास आणि त्या काकांना आपण विचारू. चला गायचं. श्री स्वामी समर्थ. समर्थ. मला सांगा की आपल्या या मठाची स्थापना कधी झाली? 29 जानेवारी 2012. आणि आपल्या समर्थांच्या आरतीचं टायमिंग काय? सकाळी नित्यपूजा. ते गुरुजी येतात. नित्यपूजा होते. सकाळी त्यांची पूजा झाली आरती होते. दुपारी 12 वाजता नैवेद्य दाखवला जातो. संध्याकाळी 7 वाजता आरती होते. अच्छा. आणि आपलं अन्नदान कधी करू शकतो? असं अन्नदान दर पौर्णिमेला सत्यांची पूजा असते. रुद्राभिषेक असतं. प्रवचन असतं. महाप्रसाद असतं. भजन असतं. दीपोत्सव असतं. हरिपाठ असतो. ज्याची इच्छा असेल जो अन्नदान करतो त्याच्या इच्छेनं कार्यक्रम ठरले जातात. अच्छा. अजून स्वामींची काय विशेषतः कार्यक्रम कसे होतात काय? प्रगट दिन असतं. पुण्यतिथी असते. अच्छा. गुरुपौर्णिमा, दत्त जयंती.
मला तर खूप छान वाटलं. मी पण फर्स्ट टाइम आलो एवढा, म्हणजे कर्जतमध्ये मॅक्झिमम 5-6 वर्ष कॉलेज कंप्लीट इथेच केली. कर्जत माहीत नव्हतं की एवढं जवळ असून स्वामींचं मंदिर आपलं मठ आहे कर्जतमध्ये आहे, एवढा कडा गावामध्ये, तेही नव्हतं माहिती. कमेंट आल्याबद्दल त्या मुलीचे धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आणि बघून खूप मन प्रसन्न झालं. आजूबाजू पूर्ण स्वच्छता आणि शांतता बघायला स्वामींच्या चरणी भेटतेच आपल्याला. आणि स्वामींना कडे मागावं लागत ना, ते ऑटोमॅटिकली आपले स्वामी देतात. ती मलाही प्रचिती आली, तुम्हालाही आलं असेल. तुम्ही कधी असेल काका सेवेसाठी इथे? मला इथे 2000 म्हणजे 13 सप्टेंबर 2017 लागलो कामाला सेवेला. तर आता मला 5 वर्ष होत असेल, 5-7 वर्ष इथेच राहतो तुम्ही? इथे राहत मी आता इथंच राहत होतो, पहिले मठामध्येच राहत होतो. नंतर मी आता कडावला रूम घेतली, साहेबांनी दिली आम्हाला. साहेबच रूम भाडं वगैरे देतात. तिथे सगळं म्हणजे सकाळी 7ला मठ उघडते, कार्यक्रम पण चांगले होतात. अभिषेक, रुद्राभिषेक, सत्यनारायणची पूजा वगैरे, पौर्णिमा, आपला अल्पवार गुरुवारचा, आणि अन्नदान पण होते. अच्छा, तुमचं नाव काय म्हटलं? माझं नाव शिवानंद भालेराव. अच्छा, तुमचं का? मी श्री भास्कर चंद्र पवार, मुक्काम पोस्ट कडा, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. ओके. श्री स्वामी समर्थ. काकाने दोघांनी खूप छान अशा प्रकारे आपल्या मंदिराबद्दल थोडीशी फार माहिती सांगितली. तुम्ही नक्की या आपल्या कर्जतमध्ये कडागावमध्ये टाकव्या गावामध्ये आपल्या श्री स्वामी समर्थचं मठ आहे. नक्की तुम्ही दर्शन घ्या. आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजून कुठे आपल्या कर्जतमध्ये किंवा नेरळमध्ये पूर्ण विभागामध्ये कुठे श्री स्वामी समर्थचं मठ असेल, नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करू. आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला अक्कलकोटला जायचं सर्वांना. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल कधी जायचं ते. तुम्ही नक्की आमच्या बस काही असं सेवा तुम्ही ती नक्की तिथे या. आणि चला, श्री स्वामी समर्थ. असं श्री स्वामी समर्थ. अहो, तुम्ही सेवा केली त्या मंदिराची, तुम्ही चांगलं. ना अहो ऐका, तुम्ही सेवा केली तुम्ही. श्री स्वामी समर्थ. देतो आम्हाला 2 मिनिटं. मंदिराच्या बाहेर आलो, खूप मन प्रसन्न आलं. खरं सांगत आलं की वारी क्रमांक आमचं 5-7 तास कंप्लीट झालं. खरं तुम्ही घरी जायचं मन होईतं जायचं, पण काय करणार, कालाचा आधी आपल्याला जावं लागणार आहे. सोबत तुम्ही नक्की या मंदिराच्या आणि आपल्या कर्ज विभागामध्ये सुद्धा कमेंट करा. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा आवडलं कर्जतकरांनो तुम्ही सांगा. आणि बघू शकतो मी एवढं भारी वातावरण आणि एवढं चांगलं श्री स्वामींचं मठ आहे. आणि कोणाला माहीत नव्हतं, मलाही नव्हतं माहिती. तर तुम्ही नक्की या इथे. पुन्हा एकदा बोलतो, तुम्ही नक्की इथे या. आणि नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला. मी श्री समर्थ दर्शन वारी क्रमांक 5 आता इथेच थांबवतो. आणि पुन्हा एकदा भेटू न्यू लोकेशन, न्यू वारीमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.